उन्हाळ्यामध्ये उसाचा रस प्यायला कोणाला आवडत नाही, परंतु काही हेल्थ कंडिशन अशा असतात की ज्यामध्ये आपल्याला उसाचा रस पिताना नक्कीच विचार करायला हवा. नमस्कार, मी डॉक्टर साधना भोटे आणि आज मी तुम्हाला अशाच 5 हेल्थ कंडिशनविषयी सांगणार आहे. त्यातली सर्वात पहिली कंडिशन म्हणजे जर तुमची ब्लड ग्लुकोज लेवल ही नॉर्मलमध्ये राहत नाही आहे. आता 1 ग्लास उसाच्या रसामध्ये 25 ग्रॅम ते 35 ग्रॅम साखर असते आणि ती ही लिक्विड फॉर्ममध्ये असल्यामुळे उसाचा रस पिल्यानंतर ती लगेच रक्तामध्ये ॲब्सॉर्ब होते आणि त्यामुळे आपली ब्लड ग्लुकोज लेवल ही सडनली स्पाइक होते. म्हणूनच हाय ब्लड ग्लुकोज लेवल असणाऱ्यांनी उसाचा रस हा टाळायला हवा. दुसरी हेल्थ कंडिशन आहे लठ्ठपणा, म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं आहे अशांनी उसाचा रस हा टाळायला हवा. कारण 1 ग्लास उसाच्या रसामध्ये 150 ते 180 कॅलरीज असतात. त्यातली साखरही लिक्विड फॉर्ममध्ये असते आणि त्यामध्ये फायबर्सही काहीही नसतात. एका प्रकारे या कॅलरीज एम्प्टी कॅलरीज म्हणून ओळखल्या जातात, कारण त्यातून आपल्याला न्यूट्रिशन असं खूप जास्त मिळणार नसतं. आणि म्हणूनच लठ्ठपणा ज्यांना कमी करायचा आहे अशांनी उसाचा रस हा फ्रिक्वेंटली घेणं टाळायला हवा. तिसरी हेल्थ कंडिशन म्हणजे इरिटेबल बॉईल सिंड्रोम. जेव्हा ही रक्तातली साखर ही गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ऑस्मोटिक इम्बॅलन्स क्रिएट होतो आणि त्याचमुळे आपल्याला ब्लोटिंग म्हणजे पोट जास्त फुगल्यासारखे वाटणे, त्याचबरोबर लूज मोशन्सचाही त्रास होऊ शकतो. चौथी हेल्थ कंडिशन आहे फॅटी लिव्हर. आता ज्यांना ऑलरेडी फॅटी लिव्हरचा त्रास आहे अशांनी जर फ्रुक्टोजची लेवल ही गरजेपेक्षा जास्त प्रमाणात घेतली तर ते एक्सेस फ्रुक्टोज हे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम लिव्हरमधील फॅटमध्ये कन्व्हर्ट होतं आणि फॅटी लिव्हरचा त्रास हा आणखी वाढत जातो. पाचवी हेल्थ कंडिशन म्हणजे की ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता ही अतिशय कमी आहे. जेव्हाही आपण रस्त्यांच्या बाजूला अतिशय अनहायजेनिक किंवा अस्वच्छ ठिकाणी उसाचा रस पितो तर असा रस तयार करताना वापरलेल्या पाण्यातून आपल्याला ई कोलाई हे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात आणि त्यामुळे आजारी पडण्याची शक्यताही टाळता येत नाही. या अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे जर आपण डोळसपणे पाहायला शिकलो तर आपलं आरोग्य नक्कीच चांगलं राहील. धन्यवाद.